नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी प्राध्यापक डॉक्टर स्नेहल संजय मराठे, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग, श्रीमती पुष्पाताई हिरे, कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय मालेगाव. आज आपण MA प्रथम वर्षसाठी असलेला ऐतिहासिक भाषा विज्ञान हा जो तिसरा पेपर आहे त्यातील घटक तिसरा अभ्यासणार आहोत. भाषाकुल, संकल्पना, स्वरूप. सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत भाषाकुल या संकल्पनेचं स्वरूप काय असतं ते. भारत हा बहुभाषिक असा देश आहे आणि या बहुभाषिक अशा भारत देशात जवळपास 28 प्रमुख भाषा बोलल्या जातात. ह्या सर्व भाषांचा परस्परांशी संबंध आहे. त्यात भिन्नत्व असले तरी रचना, वैशिष्ट्ये, ध्वनी, उच्चारण व अर्थ या वैशिष्ट्यांमुळे आपल्याला त्यात परस्पर संबंधही बघायला मिळतो. आणि हा जर आपण विचार लक्षात घेतला तर सर्व भाषांचं कुल किंवा वंश कोणता यांचा शोध घेण्याच्या प्रयत्नातून भाषाकुल ही संकल्पना निर्माण झालेली बघायला मिळते. ऐतिहासिक भाषा विज्ञान हे एक स्वतंत्र अभ्यास क्षेत्र आहे आणि त्या आधारे भाषेचा अभ्यास करताना भिन्न भिन्न भाषेतील रचना वैशिष्ट्ये लक्षात घेऊन भाषिक परिवर्तनाचे टप्पे हे शोधता येत असतात. त्यामागील नियम, व्यवस्थेचे सिद्धांत सांगता येतात. ऐतिहासिक भाषा विज्ञान 2 किंवा अधिक भाषातील साम्यभेद शोधून तुलना करून त्या भाषेची वैशिष्ट्ये सैद्धांतिक पद्धतीने नोंदवितात. हे आपण मागील एका PPTमध्ये अभ्यासलेलं आहेच. तसेच भाषा वैज्ञानिकांनी त्या त्या भौगोलिक क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या सर्व भाषांचे तुलनात्मक विश्लेषण करून वर्गीकरण केले. त्यातून भाषाकुल ही संकल्पना निर्माण झाली. थोडक्यात जागतिक स्तरावर भिन्न भिन्न देशात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषांचे परस्परांशी असलेले संबंध शोधणे, त्यांना एकाच कुलात आणणे या प्रयत्नातून भाषाकुल ही संकल्पना निर्माण झालेली आहे. त्यानंतर ह्या ज्या विभिन्न भाषा आहेत त्या भाषांचे वर्गीकरण का केले जाते किंवा कसे केले जाते. सामाजिक जीवन जगताना परस्पर विनिमयाचे साधन म्हणून मानव भाषेचा उपयोग करत असतो. प्रत्येक समाजाची खास स्वतंत्र वैशिष्ट्ये त्याच्या भाषेमध्ये प्रकट होत असतात. भाषेचा वैज्ञानिक अभ्यास वेगवेगळ्या पद्धतींनी करता येतो. वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धती, ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धती, तुलनात्मक भाषा अभ्यास पद्धती या पद्धतींनी भाषेचा अभ्यास करता येतो. ह्या सर्व अभ्यास पद्धतींचा सविस्तर परिचय आपण माझ्या एका मागील PPTमध्ये बघू शकतात, व्हिडिओमध्ये बघू शकतात. या सर्व भाषांचा सर्वांगीण अभ्यास करणे कोणत्याही एका व्यक्तीस अशक्य आहे. फार तर एकाच कुलातील भाषांची काही ठळक अशी समान वैशिष्ट्ये एखादी व्यक्ती सांगू शकेल. अशा भाषा अभ्यासांच्या सोयीसाठी शास्त्रीय दृष्टीने उपलब्ध सामग्रीचे वर्गीकरण करणे हे आवश्यक असते, कारण वर्गीकरण हा भाषा अभ्यासाचा, शास्त्र अभ्यासाचा पायाच मानला जातो. भाषांचा अभ्यास करण्यासाठीही त्याचे वर्गीकरण करणे आवश्यक असते. वर्गीकरणासाठी काही तत्त्वेही आधारभूत म्हणून घ्यावी लागत असतात आणि मग ह्या वर्गीकरणाचे तत्वाधार कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. कोणत्याही भाषांचे वर्गीकरण हे पुढील तत्वांच्या आधारे करता येत असते. ही तत्वे म्हणजे खंडानुसार, उदाहरणार्थ जगात कोणते खंड आहेत, अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया इत्यादी खंडातल्या भाषा कोणकोणत्या आहेत. तसेच देशानुसार म्हणजे भारतीय, चीनी, जपानी, कोरियन ह्या इत्यादी वेगवेगळ्या भाषेनुसार देशातील भाषांनुसार वर्गीकरण केलं जातं. तसेच धर्मानुसार म्हणजे ख्रिश्चन, इस्लामी, हिंदू भाषिक ह्या विविध धर्माच्या लोकांच्या भाषेनुसार, कालानुसार म्हणजे प्रागैतिहासिक किंवा प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन कालखंड कसा आहे त्यानुसार वर्गीकरण केले जाते भाषांचे. तसेच रचना किंवा आकृती वैशिष्ट्यानुसार केले जाते म्हणजे योगात्मक भाषा, अयोगात्मक भाषा. वंशानुसार किंवा परिवारानुसार वर्गीकरण केले जाते म्हणजे भारतीय वंश किंवा परिवाराच्या भाषा, द्राविडियन, मंगोलियन वंश किंवा या परिवाराच्या भाषा.
तसेच त्या संबंधित भाषेवर कोणत्या भाषेचा प्रभाव पडत असतो त्यानुसार संस्कृत, ग्रीक, लॅटिन, फारसी प्रभावित भाषा अशा पद्धतीने ह्या विविध तत्वांच्या आधारे जरी भाषांचं वर्गीकरण करता येणं शक्य असलं तरी भाषाशास्त्रीय अभ्यासादृष्टीने भाषातील रचना किंवा आकृती वैशिष्ट्यांचे साम्य पाहून केलेलं जे काही आकृतीमूलक वर्गीकरण असेल किंवा रचना, शब्दांचा अर्थ आणि ध्वनी यांचं साम्य, त्यातील नियमित उत्क्रांती, परिवर्तन पाहून केलेलं वांशिक किंवा परिवारानुसार वर्गीकरण ही जी 2 वर्गीकरणाची तत्वे आहेत ती महत्त्वाची मानली जात असतात. तर त्यानंतर आपण बघणार आहोत जागतिक भाषाकुल ही जी संकल्पना आहे ती नेमकी काय आहे. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असा हा प्रश्न आहे. टीवायला देखील आपल्याला ह्या टॉपिकवर आपल्याला विवेचन तुम्ही अभ्यासलेलं आहेच. ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये भाषाकुल संकल्पनेला केंद्रवर्ती स्थान आहे. एखाद्या भाषेच्या अस्तित्वाविषयीचे पुरावे नव्याने उपलब्ध झाल्यानंतर तिचे कुलदृष्ट्या वर्गीकरण करण्याचा प्रयत्न भाषावैज्ञानिक करीत असतात. एक भाषोद्भव तत्वाच्या आधारे भाषांचे जे काही वर्गीकरण केले जात असते त्याला कुलनिष्ठ वर्गीकरण असे म्हटले जात असते. साधर्म्य आढळणाऱ्या भाषांच्या पूर्वावस्थांचा मागोवा घेतला जात असतो आणि त्यांना एका मूळ भाषेपर्यंत किंवा तिची जी जनक भाषा आहे जिच्यापासून ती निर्माण झाली त्या भाषेपर्यंत नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न ह्या कुलनिष्ठ वर्गीकरणाच्या आधारे केला जात असतो. समान भाषांचा एक गट निवडून त्यातील साम्यभेदांच्या आधारे त्या भाषेचे कुल ठरविता येतात, तिचा वंशवृक्ष मांडून दाखविता येतो. आपल्याला देखील आपल्या वंशावळ जेव्हा आपण अभ्यासतो आपले स्वतःच्या कुटुंबाची, त्यातही आपल्याला आपले वंशवृक्ष काढून दाखवता येत असतो. आपले मूळ वंशज कुठले होते, कुठून आले हे आपल्याला बघायला मिळतं. अगदी भाषांच्या बाबतीतही त्याच पद्धतीचा अवलंब केला जातो. एका कुलातील भाषेत साम्य आढळणारे शब्द संख्येने विपुल असतात. या शब्दांवरून उत्पत्तीशास्त्राच्या आधारे मूळ रूपापर्यंत हे जाता येत असते. त्याच पद्धतीने एका कुलातील भाषांमध्ये मग ते संख्यावाचक शब्द असतील, नातेदर्शक शब्द, पाळीव प्राण्यांची नावे किंवा सर्वनामे ही यात मुख्यत्वे आपल्याला साम्यता आढळून येत असते. शब्दसंग्रहाव्यतिरिक्त व्याकरणदृष्ट्याही या भाषा परस्परांशी बऱ्याच मिळत्या जुळत्या असतात, हे भाषाकुल संकल्पनेवरून आपल्याला लक्षात येते. तसेच ऐतिहासिक भाषा अभ्यासांच्या आधारे जगातील सर्वच भाषांचा अभ्यास करीत त्यांचे विविध भाषाकुलात वर्गीकरण केले जात असते आणि मग त्यापैकी जगातील काही प्रमुख भाषा संकुले ही अभ्यासण्यात येतात आणि परीक्षेला देखील हा प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण म्हणून तो विचारला जातो. जागतिक भाषाकुले आणि त्यांचे सविस्तर विवेचन करा. तर जगात एकूण 7 प्रमुख भाषाकुलांमध्ये त्यांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहेत. पहिलं आहे इंडो युरोपियन भाषाकुल. युरोपातील आणि उत्तर भारतातील भाषांचा समावेश या कुलामध्ये होतो. याचा सविस्तर अभ्यास आपण पुढे अभ्यासणार आहोतच. पुढचं भाषाकुल आहे हेमिटो सेमिटिक भाषाकुल. हेमिटिक गटात प्राचीन इजिप्शियन, कॉप्टिक, बार्बार, चाड या अर्वाचीन भाषा येतात, तर सेमिटिक गटात अक्काडियान, फिनिशियन या प्राचीन, तसेच हिब्रू आणि अरबी या अर्वाचीन भाषा येतात. ग्रीनबर्ग याने या भाषाकुलाला आफ्रो आशियाई भाषाकुल असे नाव दिलेले आहे. पुढचं भाषाकुल येतो तिसरा, तो म्हणजे सिनो तिबेटियन भाषाकुल. चीनमध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या काही भाषा आहेत त्या, तसेच बर्मी, तिबेटी व थाई भाषा यांचा समावेश या भाषाकुलात होतो. याला इंडो चायनीज भाषाकुल असे देखील म्हटले जात असते. पुढील भाषाकुल आहे महत्त्वपूर्ण, ते म्हणजे द्राविडी भाषाकुल. दक्षिण भारतातील तामिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम या द्राविडी कुलातील प्रमुख भाषा आहेत. पूर्व बलुचिस्तानातील ब्राहुई भाषा याच कुलातील आहे. 5वं भाषाकुल येतं ऑस्ट्रो एशियाई भाषाकुल. भारताच्या पूर्व भागात बोलल्या जाणाऱ्या मुंडा शाखेतील भाषा, तसेच ब्रह्मदेशातील मॉन खेर भाषा आणि
अनाम मुआंग भाषा यांचा या भाषाकुलात समावेश होतो. 6वं भाषाकुल येतं फिनो उग्रिक भाषाकुल, की फिनी, हंगेरियन, लापिश, सामोएड या कुलातील या फिनो उग्रिक कुलातील भाषा आहेत. आणि महत्त्वपूर्ण 7वं भाषाकुल येतं जागतिक, ते म्हणजे अल्ताईक भाषाकुल. त्यात येतात तुर्को, मंगोल, मांचू या भाषांचा ह्या कुलामध्ये समावेश होत असतो. आपल्याला काही शब्द हे नव्याने असतील किंवा थोडी अवघड वाटत असतील, पण घाबरायचं कारण नाही. विद्यार्थ्यांनो, ह्यांचं पुन्हा पुन्हा वाचन करत राहा, तुम्हाला लक्षात ठेवायला अतिशय सोप्या आहेत. ह्या जागतिक प्रमुख 7 भाषाकुलांव्यतिरिक्त काही इतर भाषाकुल देखील आहेत. त्याच्यामध्ये येतात कॉकेशस, ज्याची महत्त्वपूर्ण भाषा येते जॉर्जियन, व मलायो पोलिनिशियन, ज्याची प्रमुख भाषा आहेत इंडोनेशियन आणि पोलिनिशियन. ही महत्त्वाची 2 भाषाकुले आहेत, कॉकेशस आणि मलायो पोलिनिशियन. तसेच जपानी भाषेचा देखील स्वतंत्र वर्ग मानला जात असतो. अमेरिकेतील मूळ भाषा, ऑस्ट्रेलियातील भाषा, आफ्रिकेतील भाषा यांचेही स्वतंत्र वर्ग मानले जातात. सुमेरियन व इत्रस्कन या प्राचीन भाषा आणि उत्तर स्पेनमध्ये आज बोलली जाणारी बास्क भाषा या अशा एकाकी भाषा आहेत की त्यांचा अजूनही काही प्रमुख भाषाकुलांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. तसेच भारताच्या वायव्येला बोलली जाणारी बरुशस्की भाषा आणि न्यू गिनी व आसपासच्या बेटात बोलल्या जाणाऱ्या पोपियन भाषा यांचेही कुलनिष्ठ वर्गीकरण अद्यापही झालेले नाही. त्यामुळे ती इतर भाषाकुलं म्हणून त्यांचा स्वतंत्र असा उल्लेख होत असतो. मात्र तुम्ही जे जागतिक 7 प्रमुख भाषाकुले आहेत त्यांची नावेही लक्षात ठेवा आणि त्या भाषाकुलाअंतर्गत येणाऱ्या भाषांची नावेही लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आज आपण भाषाकुल संकल्पना आणि जागतिक भाषाकुले यांचा अभ्यास केला. धन्यवाद.